मोठा कल्ल्याचा आत आहे का? आहे ना, आतच आहे. चल मग. सर, हां, ते म्हैसूरणजी तुम्हाला भेटायला आलेत. कशासाठी? हां, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी. हे बघ मैसूरन, हे कर्ज गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे पाळण्यासाठी फक्त 5-10 कोंबड्या आहेत. मी यात काहीही घोटाळा होऊ देणार नाही. अहो सर, ही काही मोठी गोष्ट नाही बरं का. मी तुम्हाला 10 शेतकऱ्याची ओळखपत्र देतो, त्यांची नावं देतो आणि तुम्हाला त्यांची काही तपासणी करायची गरज नाही. अहो सगळं कर्ज मीच घेणार आहे ना. सर बघा जरा, ह्यासाठी तुम्हाला चांगले पैसे पण मिळतील. चल उठ इथून. सनियाला बाहेर घेऊन जा. सने, जर असंच असेल तर आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल. ह्याच्या घरासमोरचा रस्ता बांधायचा का नाही? मी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या निवडणुकीत फार घाणेरडा रस्ता बनवला, ज्यामुळे तिथे पाणी भरायचं आणि आम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. देवाने आम्हाला पाय दिलेत, आम्ही पायी चालून जाऊ तिकडे. तुमचा वेळ वाया घालवू नका, निघा इथून. ठीक आहे, बघून घेऊ. हं. चल रे. दादा हे आलेत बघ. भाऊजी एवढ्या लवकर आलात? याला ताप आहे आणि डोकंही दुखतंय त्याचं. अरे दादा, चंदू कोणतंच औषध घेत नाही आणि असं करायला त्याला सोमंडेच सांगितलंय. ठीक आहे, काळजी करायचं कारण नाहीये. याला हळद आणि सुंठाचा काढा बनवून दे, याला बरं वाटेल. हा माझ्यासोबत काम करणारा फक्त स्टाफ नाहीये, हा माझा भाऊ सुद्धा आहे. मी चुकीचे सल्ले नाही देणार ज्याने याला त्रास होईल. सोमन दादा, मी इंग्लिश औषध घेते. इंग्लिश औषधांना कमी समजू नका तुम्ही. बऱ्याचशा आजारांमध्ये हेच उपयोगी पडतात. त्यावेळी हे हळद आलं काहीच कामी नाही आहेत. अरे तुला पॅरासिटामॉल गोळीच्या साईड इफेक्ट्स बद्दल माहिती आहे का? हां, तुला माहिती तरी आहे का त्या गोळीत काय काय टाकलं जातं? आपण वेड्यासारखं ती गोळी कधीही घेत असतो. जरा वेळ विश्रांती घे तू. ठीक आहे. तुमची बायको परत आली का? हो, परत आली ती. तिला घरची आठवण येते. घरापासून लांब राहिली नाही ना ती कधी. निघतो मी. ठीक आहे दादा. शालिनी, आपण उद्या हनीमूनसाठी कुठे जायचं का? मग कधी जायचं आपण? आठवड्याभरासाठी आईसाठी किराणा भरूया आणि मग जाऊया कुठेतरी. एका आठवड्यासाठी? खूपच छान. कुठे कुठे जायचं त्याची लिस्ट बनवून घेऊया. लिस्टची काय गरज आहे? आपण कोडाई कनाल पासून सुरू करूया. काय म्हणतेस? एका आठवड्यासाठी हे निघाले. सोमनचे खायचे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत. हो. हं, घे. हे बघ, हे जरा सांभाळून ठेव. काय तो ह्यानच दात घासतो. हे हा, सांभाळून जा जरा पाय. विचित्र आहे. काय करतोय हा? आपल्या गाडीचे सगळे पेपर्स बरोबर हा, आहेत ना? सगळे पेपर क्लिअर आहेत. कोडाई कनाल पर्यंत पोहोचेल ना? मला फक्त जायचंय आणि परत नाही यायचंय का? फारच हुशार आहेस तू. हं? जास्त बोलू नकोस. ही गाडी का आली आणि गोंधळ काय चाललाय? अरे आपला सोमन हनीमून साठी जातोय. भाजीच्या शेतात जात असेल, हो की नाही सोमन? तुम्हाला या गोष्टीचं उत्तर आताच हवंय की परत येऊन सांगू? त्याची काही गरज नाही, मी निघालो. हा, चला निघा. हो. आई, मी येईपर्यंत आवळ्याचं सरबत प्यायला विसरू नको. हो घेईन मी. जा तू. चल. येते. सांभाळून जा हं. कसा दिसतोय मी? शालिनी, निघूया. चला सांभाळून गाडी जा. सुरू करा. हो. हनीमून साठी तुला घेऊन नाही जात आहे का ग? अगं माझा मूनच नाही तर कसला हनीमून? हो. हे बघ, चल 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 चल. बस 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 बस, इथेच थांब.
तू थोडा वेळ थांबशील का? मी थोडं सामान घेऊन येते. बरं बरं थांबतो, पण वेटिंग चार्ज द्यावा हा. लागेल. तुमच्याकडे मटण पफ आहेत का? मटन हा? आमच्याकडे चिकन मटन आणि भाज्यांचेही मिळतात. माझा कुत्रा येईल भाजीचे खायला. माझ्यासाठी चिकन आणि मटण पफ पॅक करा. बरं बरं. शालिनी, आपल्याला इथून राईटला जावं लागेल कोडाई कॅनाल जाण्यासाठी. बरं शालिनी, तू जोधा अकबर फिल्म पाहिलीस ना? नाही, मी नाही बघितलं. नाही बघितली? तुला माहितीये ती फक्त फिल्म नाहीये, खूप कमालीची एक चलचित्र कविता आहे. काय? हो, सांगायचं म्हणजे खूप कमालीची फिल्म आहे. अच्छा. बरं ऐक, हां आपण इथे थांबून सगळं बघत पुढे जाऊ. ठीक आहे. आयुष्य आहे खूप सुंदर, डोंगर नद्यांमुळे. तुझ्याकडे आहे हे गाणं? हो आहे ना. अरे मग लाव ना. गाणं लावल्याने रंग येईल असं अरे जे म्हणताय? सांगतोय ते कर ना, जास्त प्रश्न विचारू नकोस. ऐका. हा आणि ह्याचा रंग. आपण लिफ्ट घ्यायला हवी होती ना. अगं आपल्याकडे खूप वेळ आहे, काही घाई नाहीये. आपण जरा विश्रांती घेऊ आणि मग चढायला सुरुवात करू. हं? किती मस्त वाटतंय ना. पुढच्या वेळी आईला देखील आपल्या सोबत घेऊन येऊ. नाही आवडलं तुला? बरं ऐक, आपण इथून ना जास्त प्रसाद घेऊन जाऊ. तुझ्या आई वडिलांना सुद्धा देऊ, त्यांना किती चांगलं वाटेल ना. त्याची काहीच गरज नाहीये. त्यांना सांगूही नका डोंगर आपण पायी चढलो म्हणून. चला. एक आठवडा कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही. हनीमूनच्या शेवटच्या दिवसामध्ये मला कळलं सोमन नास्तिक आहेत आणि मला बारीक करण्यासाठी तिकडे घेऊन गेले होते. म्हणून हनीमून प्लॅन केला होता. त्यांना वाटलं मी बारीक होईन, पण मी खूप एन्जॉय केलं. साजी, गेल्या डिसेंबर मध्ये माझी 15 बदकं मेली. एकही पैसा सरकारने मोबदला म्हणून दिला नाही. पुढच्या वेळेस एकाही बदकाला हात लावू देणार नाही जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की पुढच्या वर्षी सुद्धा ब्लड फ्लू येणार मला आहे? तसं म्हणायचं नाहीये, नुकसान माझंही हे झालं. बघा काका, जोपर्यंत सोमन इथं आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. सोमन. हे बघा, तो माझं म्हणणं काही केल्या टाळणार नाही, म्हणूनच तर म्हणतोय. शाजी, मी तुम्हाला सांगितलं ना, अजून भरपाई सँक्शन नाही झाली. मग उगाच डोक्याला ताण का करून घेताय? काय म्हणाला? डोकेदुखी? तुमच्यासारख्या ऑफिसरचं ऐकूनच आम्ही आमची बदका पिंजरातच जाळून टाकली आहेत. हे जरा तोंड बंद ठेव. मग मी सांगितलं होतं का जाळायला? साजी, मी याला पक्षी जाळायला सांगितलं होतं का? काहीही बोलतोयस तू आता. कुठूनही फालतू ऐकून आलास आणि मुक्या प्राण्यांचा जीव घेतला, हे त्याचंच पाप अरे आहे. बाबा, ती सरकारची ऑर्डर असली तर आम्ही काय करणार? मग उपोषण करा ना, संविधानाने अधिकार दिलाय तुम्हाला. अरे सोमन, कसं आहे ना, हे शेतकरी कर्ज काढून शेती करतात. हे कसं करणार बरं? आंदोलन केलं तरी ह्यांच्या बाजूने कोण उभं राहील? हे कर्ज कधीपासून मंजूर झालंय. मी जिल्हा सेक्रेटरी रमेशला सुद्धा भेटून आलो. पण हे तर अशक्य आहे. अरे तुझा हेड ऑफिसर आहे ना, तो एनओसी देत नाही म्हणून काम थांबलंय. सरकारचा आदेश आहे म्हणून आम्ही असं काही देऊ शकत नाही. अरे आमची काही जबाबदारी आहे ना. कुठल्या जबाबदारीबद्दल बोलताय सर? गरीब शेतकऱ्यांना मागे पळायला लावून त्यांच्याकडे पैसे मागताय तुम्ही. साध्या भाषेत याला लाच म्हणतात सर. ए, तोंड सांभाळून बोल. सर, मला चांगलं ठाऊक आहे मी तुमच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतोय.
जर तुम्ही गरीब शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाही दिली, उद्या तुमच्या ऑफिस समोर मी उपोषण करेन. लक्षात ठेवा, माझ्या गेल्या उपोषणासारखं नसेल, हे फार भारी पडेल तुम्हाला. हे काय धमकी देतोयस? हो, देतोय. तुम्ही याला धमकी समजा. मीडियाला बोलवण्याआधी मला तुमचा निर्णय हवाय. अरे बाबा सोमन, मी पुढच्या 2 दिवसात तुझं काम करेन. सर, तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. 2 दिवस संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार नाही आणि गप्पाही बसणार नाही. बरं, ठीक आहे. हा खरंच डोकेदुखी आहे.